नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप आज एका अशा कलाकाराबद्दल बोलायचं आहे बॉलिवूडमधल्या की जो कलाकार नेहमी न्यूट्रल असतो. न्यूट्रल म्हणजे साला धर्मबिर्माच्या जास्त भानगडीत आपण पडायचं नाही. भले आतून हे कट्टर धर्मवादी पण दाखवायचं नाही बाहेर. असे आपले कलाकार, आपले महान कलाकार आमिर खान. अनेक जण मला ते मागं त्या खान सगळ्या लोकांवरती मी म्हटलं बोलू, त्यांचे चित्रपट बघू नका. अनेक जण सांगतात त्या सलमान खानची ती ह्युमन बिईंग आहे, शाहरुख खान ते यांना अन्न देतो, हा यांचं काम करतो, ते समाजसेवा करतात, असे करतात. कशासाठी करतात तुम्हाला माहिती आहे? कशासाठी करतात? मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मोठे मोठे श्रीमंत लोक NGOज खोलतात, फाउंडेशन्स खोलतात. कशासाठी खोलतात? कशासाठी खोलतात? त्यांचा काळा पैसा व्हाईट व्हावा, त्यांचा टॅक्स वाचावा. काही ना काहीतरी कारण असतं. कारण तो जो पैसा कमवतोय तो सगळाच जर त्या एवढा अगदी मोठा महान माणूस आहे, मग तो सगळ्यांसाठी चांगलं काहीतरी काम करतोय. जर असं असतं तर श्रीमंत पण रस्त्यावर आले असते. यामध्ये निश्चित त्यांचा काही ना काहीतरी फायदा असतो, त्याशिवाय ही सगळं असले लोक काही करत नाहीत. आता आमिर खानचा तारे जमीन पर येऊन गेला, आता त्याचा सितारे जमीन पर आलाय, चित्रपट घेऊन आलाय आमिर खान. ही लोक नेहमी त्याचा तो मध्ये कुठला पिक्चर आला होता ना, PK चित्रपटामध्ये त्यांना सेक्युलरवाद कसा दाखवला बघितला. हिंदूंमध्ये काय असतं, त्या ख्रिश्चनांमध्ये, प्रत्येक धर्माला त्यानं अगदी बरोबर सांगायचं काम केलं आहे. म्हणजे कोणाला वाईट नको, नुसतं हिंदूंवरतीच बोललो तर हिंदू नाराज होतील, नुसतं मुसलमानांवरतीच बोललो तर तेच नाराज होतील, दुसऱ्या कोणावर बोललो तर ते नाराज होतील. हे सगळी लोक माइंडनं खेळत असतात. आत्ता मी मागे म्हटलं त्या पहलगामचा हल्ला झाला त्याच्यानंतर ही जी लोक त्या राफावरती, त्या गाझावरती, पॅलेस्टाईनवरती आसू गाळत होते. काय काय रे, कसे काय मारताय तुम्ही त्यांना, इस्रायलवाल्यांचा विरोध करत होते. अख्खाच मुस्लिम समाज आहे भारतातला. त्यांना माहिती नाही ते गाझा काय, जिथं आतंकवादी पाळले जात आहेत तिथं त्या इस्रायलनं फार वाटोळं करून टाकलं त्यांचं. भारत तर अजूनही कुठल्या युद्धाच्या नसली कुठली हे करण्याचे हे दाखवत नाही आहे, करत नाही आहे. जाऊ दे मरू दे, आपलं सहन करतो आहे. फक्त आतंकवादी ठोकून मारून काढले जात आहेत. त्या सगळ्या गोष्टीवरती तिकडं आसवं गाळणारी ही बॉलिवूडच्या सगळ्या अवलादी इथं मात्र चिडीचूप बसतायत, चित्रपट काढतायत आणि तुम्हा आम्हासारख्या लोकांकडनं पैसा घेतला तर करोडोंचा निधी येतो त्यांना. करोडो रुपये कमवले जातात तुमच्या आमच्या पैशांवरती. मी जसं परवा म्हटलं ना, शाहरुख खान आणि सलमान खानचा हात दाखवण्यासाठी लाखो लोक कित्येक वेळ तिथं बसतात. का? चला, आम्हाला आमच्या आईबापाचा कधी बड्डे माहीत नाही, आम्हाला माहीत नाही की आमच्या घरातल्यांचा कुणाचा काय बड्डे आहे की नाही. त्याच्या बड्डेला हात मिळवायला आणि त्याला हे करायला जात आहेत. ज्या लोकांना देशाविषयी काहीच पडलेलं नाही आहे, ज्या लोकांना कधीच असं वाटत नाही की इथं आम्ही ज्या भूमीत राहतोय, ज्या मातीत राहतोय, त्या मातीची संस्कृती आम्ही आमच्या उराशी बाळगावी, कधीच नाही यांना वाटत. तो सैफ अली खान घ्या, शाहरुख खान घ्या, हा आमिर खान घ्या, यांनी लग्न कुणाशी केलेत? हिंदू मुलींशी. का? कशासाठी? आम्ही जो जिहाद आणि या सगळ्या गोष्टी सांगतो, एक 2 बायका सोडून मोकळे झाले ते, त्या सगळ्या गोष्टी, धर्माच्या गोष्टी हे बरोबर यांच्या डोक्यात ठेवून कामं करतात. आम्हाला फक्त असं वाटतं बघा हिंदू मुस्लिमची एकता दाखवली. एकता नाही दाखवली. तुम्ही ती सारा अली खान बघाल, तिची मम्मी, तिला आता ती काय राहत नाहीत, ती सगळ्या हिंदू आहे म्हणून ती हिंदू सगळ्या गोष्टी लावते. तिला सोडून आता त्यानं दुसऱ्या ही करीनावर लग्न केलं सैफ अली खानने. त्या आमिर खानचं पण ते तसलंच काहीतरी स्तडगुदाड त्यांचं. त्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजेत की ही लोकांची नक्की माइंडसेट काय असतो, ही लोक नक्की कशासाठी आणून ठेवलेत. मला सांगा ना, कुठे गेले? म्हणजे त्या काळातले ही खान लोकच कशी मोठी झाली? का दुसरे हिंदू ॲक्टर नव्हते? त्या समकालीन दुसरे कुठले हिंदू ॲक्टरच नव्हते का जे यांच्यासारखे मोठे? यांना का मोठं करण्यात आलं? शाहरुख खान, किंग खान, सलमान खान भाई, सलमान भाई, या सगळ्या गोष्टी यांना का दाखवण्यात आल्या? का यांना हाईप यांची मोठी करण्यात आली? यांचे शो बाहेरच्या देशांमध्ये, मुस्लिम कंट्रीमध्ये ठेवले जातात. हे शाहरुख खान, सलमान खान पाकिस्तानचे ॲक्टर, तिकडचे कलाकार इथं आणून मोठे करतात, त्यांना इथे इंडस्ट्रीमध्ये घुसवतात, त्यांना पैसा कमवण्यासाठी हातभार लावतात. तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी? हा सगळा पैशाचा खेळ आणि सगळ्या गोष्टी. फक्त यांना तुमच्या देशाविषयी तुम्हाला काही यांना घेणं देणं पडलेलं नाही आहे. मग चित्रपट काढतात, त्यातून फक्त मनोरंजन दाखवतात. बघा यांची प्रत्येकाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो कशी आहे. बघा ना, हे शाहरुख खान, सलमान खान आर्मीवरती चित्रपट बनवणार, पिक्चरचं नाव काय, बजरंगी भाईजान. हिंदूंना खुश करण्यासाठी. त्यांना माहिती आहे आता हिंदूंचा माहोल चालू आहे देशात, आता यांना कुरवाळायचं, यांना सगळ्या ह्या गोष्टी करायच्या. जिथं नाही तिथं शांत बसायचं, बोलायचं नाही काही. हे बॉलिवूडमधल्या राजकारणाला आमचा सुशांत सिंग राजपूत बळी पडला. अशी कित्येक लोक यांनी संपवून टाकली, पुढे येऊ दिली नाहीत. बघा तुम्ही मागचे जुने कलाकार काढून बघा, मोठे जे कधी पुढे आलेच नाहीत. 1-2 चित्रपटांमध्ये दिसले, काही हिरोईन 1-2 चित्रपटांमध्ये आपल्या हिंदू मुली दिसल्या, नंतर त्या कुठं दिसल्याच नाहीत.
हे सगळे फक्त बाकीचे फोपावत गेले. जे यांच्या फेवरमध्ये राहिले ते खास करून मोठे केले यांनी. बॉलिवूडमध्ये ही 3 लोकच असं काही समीकरण यांनी तयार करून ठेवलं आणि यांना मात देण्यासाठी हे साऊथवाल्यांची इंडस्ट्री आता मोठी होते. हे सगळे आता मोठे होत आहेत. त्यांनी आता खरं दाखवलं की आम्ही काय करू शकतो. आणि बॉलिवूड हेच या देशाची चित्रपटसृष्टी नाही आहे, तर प्रत्येक भाषेची सगळी जी काही चित्रपटसृष्टी आहे ती या खरा देशाचा कणा आहे. हे सगळं दाखवून देण्याचं काम आता सर्वजण करतात. मराठीवाले आपले करतात, पण अजून पण त्यांचे गटांगळ्याच खात चालले. त्यांचे चित्रपट काय येतात आणि काय ते काही समजतच नाही त्याची. मी अनेक चित्रपट बघतो, अनेक त्या प्राईमवरती, त्या डिझनी हॉटस्टार असो तुमचं, ते सगळ्या ह्याच्यावरती बघत असतो. ते झी5वरती काही चित्रपट उत्तम आहेत. काही बनवायचं म्हणून काहीतरी बनवायचं बस, आणि म्हणायचं आमचं चित्रपट चालत नाही. जे काही ऐतिहासिक येतात, जे काही बायोग्राफीज येतात ते ठीक आहेत, चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण या खान लोकांना यांनी फक्त बघा कसं सगळं हातात घेऊन ठेवलं आहे. एंटरटेनमेंट क्षेत्र, मनोरंजन क्षेत्र हे या देशात कधी संपणार नाही. जोपर्यंत माणूस आहे, प्रत्येकाला मनोरंजन हवं असतं आणि त्याच्यासाठी माणूस कितीही पैसे मोजायला तयार असतो. या लोकांनी या सगळ्या गोष्टी हातात घेतल्यात. त्यामुळं तुम्ही ठरवा यांना मोठं करायचं की आपल्या लोकांना, हिंदू लोकांना मोठं करायचं, आपल्या खऱ्या कलाकारांना मोठं करायचं. आज विकी कौशल काय उत्तम कलाकार आहे, काय भूमिका आहेत त्याच्या, का कुठे होते तर आज मोठे झालेत का, आज कुठे ना कुठेतरी एक माहोल चांगला आहे म्हणून. नाहीतर हे नसतं आज, तर यांना देखील दाबून टाकलं असतं या सर्व लोकांनी. त्या सलमान खानला ना नाचता येईना, काय येईना, तरी चित्रपट बनवत आहेत, तरी सगळ्या गोष्टी करत आहेत जे आमच्या देशाचे होऊ शकत नाही. इथला पैसा घेऊन, इथल्या सर्व आपलं सगळं घेऊन, इथंच खाऊन, इथंच पिऊन, इथंच करोडो लाखोची प्रॉपर्ट्या कमवून जे आपल्या देशाची होत नाहीत, आपल्या जवानांसाठी लढत नाहीत, आपल्या जवानांचं धैर्य वाढवत नाहीत, ते आपल्या काहीही कामाचे नाहीत. ते देशद्रोहीच. त्यामुळे यांचा येणारा कोणताही चित्रपट पाहू नये. त्यांचे सितारे जमिनीवर येऊ नये, तर आकाशात जाऊ नये, तर कुठं तिच्या खाली पाताळात जाऊ, आपल्याला काही घेणं देणं नाही. ते तुझे सितारे आणि तुझी झक मार तिकडं, आम्हाला बघायचा नाही. कधी आला उकडचा आपला तो काय ते तुमच्या मोबाईलवर येतो ना, प्रिंट वगैरे व्हायरल करतात, ते तसला आला तर बघू म्हणावं, आम्ही विचार करू. बघा ना, आता छावा चित्रपट येऊन गेला. यांना नाही, यांना आतून जळतात, हे यांना राग येतो या सगळ्या गोष्टींचा, यांना नाही आवडत या सगळ्या गोष्टी. पण हे दाखवत नाहीत, समोर येत नाहीत, समोर ते येऊन ते बोलत नाहीत. का? कारण लोक नाराज होतील. यांना फक्त पैशाशी घेणं देणं नाही. त्यातल्या बरोबर त्यांच्या धर्माशी, त्यांच्या सगळ्या गोष्टींची जरा मागच्या हिस्ट्री काढून बघा, या सगळ्या लोकांची चित्रपट काढून बघा, त्यांचे चित्रपट नीट बघा. त्यांनी काय नेरेटिव्ह सेट केला आहे, काय त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, नेहमी आपल्या हिंदूंना कसं टार्गेट केलं आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. यांची नावं हिंदू नावं ठेवतात चित्रपटांमध्ये. करण अर्जुन असो, काही XYZ त्यांचे असतील जे चित्रपट, नीट बघा एकदा व्यवस्थित. का तर हिंदू कम्युनिटी खुश झाली पाहिजे. त्याच्यामध्ये असं दाखवणार विलन एखादा, त्याच्यामध्ये मुस्लिम कम्युनिटी खुश झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी अगदी वेल प्लॅन आणि व्यवस्थित केल्या जातात. हे महेश भट आणि अजून असे अनेक जण आहेत तिथले, जे कोणी डायरेक्टर आणि सगळी लोकं, ज्यांनी बरोबर ह्या सगळ्या खान लोकांना मोठं केलं आहे. यांचे स्वतःचे प्रोडक्शन आहेत, प्रत्येकाचे मोठे मोठे उद्योगधंदे यांनी स्थापन करून ठेवले आहेत आणि आपल्या लोकांच्या जीवावर हे पैसा कमवत आहेत. मी एकच सांगतो, बायकॉट करा. अजिबात कुठलाही आम्हाला चित्रपट बघायचा नाही जोपर्यंत हे जागेवर येत नाही तोपर्यंत.